संगत चुकली लाईफ चेंज होती माणसाची। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, बिगड़ी ही बनेगी। जर एखादा बिघडला असेल तर संतांच्या संगतीमध्ये चांगला होतो। बरेच बिघडलेले आळंदीला आल्यानंतर त्या दगडाचे देव होतात, त्या देवांचे अनेक लोक पाया पडतात। मला वाटते संतांचा स्पर्श संताचे संगती मन मार्ग गती, संताचे संगती मन मार्ग गती, संगती मन मार्ग गती, संताचे 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 संगती मन मार्ग गती। करावा श्रीपती पलते अखवा हरे मुखे मारा, 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 वा संतांची संगती मनोमार्ग गती। संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवनाचं कल्याण होतं, तसं दुर्जनाच्या संगतीमध्ये होत नाही। दुर्जनाच्या संगतीमध्ये कल्याण तर होतच नाही, पण वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। बऱ्याचशा जणांचं संगतीमुळे प्रॉब्लेम झाला, वाटोळं झालं। पहिल्या दिवशी तो मरत होता, मला वाससुद्धा सहन होत नाही। एका महिन्यानंतर म्हटला वास जर आला नाही तर मला झोप लागत नाही। वाटोळं होतं दुर्जनाच्या संगतीमध्ये। एका वाघाने संगत केली। वाघ माहिती ना तुम्हाला? वाघ माहिती की नाही तुम्हाला? वाह क्या बात आहे। वाघ, त्या वाघाने गाढवाची संगत केली। आता विचाराची लेवल पहा तुम्ही। वाघ कुठे, गाढव कुठे? वाघ बुलेटवर फिरणारा वाघ, गाढव कुठे? आता हायवेला जर ते रात्री उभा केलं, बांधल्यासारखं केलं, किती मोठा कंटेनर येऊ द्या, किती हॉर्न द्या, हलत नाही। गाढव ना ते गाढव। त्या गाढवाची संगत वाघाने केली, चांगली मैत्री झाली त्यांची। मैत्री झाल्यानंतर 2-3 महिने मैत्री झाली, चांगली मैत्री झाली, वर्षभर एकत्र राहू लागले। कोण हो? वाघ, गाढव आणि वाघ। एक दिवस गाढव वाघाला म्हटलं चल जरा आपण शेतात फिरून येऊ। वाघ म्हटलं मी वाघ आहे, कुणाबरोबर जात नाही, पण मित्र आहे म्हणून येतो तुझ्याबरोबर। गाढव पुढे वाघ पाठीमागे, गाढव पुढे वाघ पाठीमागे। व्यावहारिक भाषेमध्ये असं म्हटलं जातं, गाढव किती जरी हुशार असलं त्याच्या पाठीमागे चालायचं नसतं, किंवा त्याच्या पाठीमागून जायचं नसतं। किती जरी गाढव हुशार असू द्या, कितीही हुशार असू द्या, कारण गाढवाचा स्वभाव आहे। गाढवाच्या पाठीमागे जर आपण चालत असाल तर ते गाढव लात मारल्याशिवाय राहत नाही। बरं स्वभाव आहे त्याचा,
त्याचा स्वभाव तो चेंज करत नाही. त्या गाढवाला तुम्ही आळंदीला न्या, पंढरपूरला चातुर्मासाला तिकडंच ठेवा, 7 दिवस सप्ताहामध्ये आणा. त्याचा स्वभाव आहे, स्वभाव जात नाही गाढवाचा, लात मारण्याचा. गाढव पुढे वाहक पाठीमागे, गाढव पुढे वाहक पाठीमागे गेले शेतामध्ये. शेतामध्ये गेल्यानंतर गाढवाच्या आणि वाघाच्या गप्पा रंगल्या, डिस्कस, चर्चा. गाढव वाघाला म्हणू लागलं, हे बघ गड्या, हे जे शेतातलं गवत आहे ना, या सगळ्या गवताचा रंग पिवळ्या रंगाचं गवत आहे. गवत कसं आहे? पिवळ्या रंगाचं आहे. वाघ म्हटला, मित्र आहे म्हणून सांगतो, गवत पिवळ्या रंगाचं नाहीये. मग अरे हिरव्या रंगाचं आहे. गाढव म्हटला, नाही पिवळ्या रंगाचं आहे. वाघ म्हटला, हिरव्या रंगाचं आहे. गाढव म्हटला, मी एकटा म्हणतो असं नाही. मग आमच्या सगळ्या गाढवांना विचारून पहा, गवताचा रंग कसा आहे? पिवळा आहे. वाघ म्हटला, मित्र आहे म्हणून सोडतो मी. वाघ आहे म्हटला, तुझ्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर आतापर्यंत फाडून टाकला असता. गवताचा रंग हिरवा आहे. भांडण लागलं त्या दोघांचं, भांडण. गाढवाचं आणि वाघाचं भांडण लागलं. 3 महिने भांडण. गाढवच ते. एकदा जंगलातून ससा पळत होता. ससा लांडगा भेटला त्याला. का पळतो? तो म्हटला, जिने काय तो भागो, मरने काय तो रुको. क्यों? आकाश गिर रहा है, आभाळ पडते. लांडगं पळू लागलं, हरिण पळू लागली, वाघ पळू लागले, सगळे पळू लागले. हे 2 गाढवांनी पाहिलं आणि एका गाढवाने दुसऱ्या गाढवाला विचारलं, का रे हे जंगलातले आज इकडं कसं काय? ते म्हटलं, तुला काय करायच्या पंचायती? अशा रिकाम्या पंचायती करतो म्हणून तर लोक आपल्याला गाढव म्हणतात. त्या गाढवाचं आणि वाघाचं भांडण. 3 महिने भांडण. भांडण मिटेना. दोघंही राजाकडे आले. आता जंगलचा राजा कोण आहे? सिंह आहे. कसाचा आहे? नाही, कौरव क्षेत्रामध्ये आहात तुम्ही. आले सिंहाकडे. त्या राजाने, सिंहाने प्रजा मीटिंग बसवली. माझा सिद्धांत फार महत्वाचा आहे. प्रजा मीटिंग बसवली. मीटिंगमध्ये सांगितलं, ज्याची चूक असेल त्याला 2 वर्षाचा कारावास, 2 वर्षाची शिक्षा. दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. गाढवाचं म्हणणं होतं गवत पिवळं आहे, वाघाचं म्हणणं होतं गवत हिरवं आहे. राजाने थोड्या वेळाने न्याय दिला. गाढवाचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे, वाघाचं म्हणणं चुकीचं आहे. वाघाला 2 वर्षाची शिक्षा. सभा मोडली. वाघ होता तो. त्या राजाला स्टेजच्या बाजूला घेतलं. विचारलं, गवताचा रंग कसा आहे? राजा सिंह म्हटला, कसा आहे म्हणजे? हिरव्या रंगाचं गवत आहे. अरे बापरे, हे तुम्हाला माहीत असून सुद्धा न्याय त्या गाढवाच्या बाजूने, अन्याय केला माझ्यावरती, मला 2 वर्षाची शिक्षा. तुमचं आणि त्या गाढवाचं काही कनेक्शन आहे का? तुमची मेहुणी गाढवाच्या घरी दिलेली आहे का? काय कनेक्शन आहे? कशामुळे असं केलं? त्या सिंहाने सांगितलं, राजाने सांगितलं, गाढवाचं म्हणणं होतं गवत पिवळं आहे आणि तुझं म्हणणं होतं गवत हिरवं आहे, म्हणून तुला 2 वर्षाची शिक्षा दिलीच नाही. मग अरे, ज्याच्याबरोबर भगवंताचं नामचिंतन न करता, भगवंत चिंतन न करता 3 महिने तू टाइम पास करत बसला, ते कोण आहे? गाढव आहे. भगवत चिंतन न करता गाढवाबरोबर 3 महिने टाइमपास केला. 2 वर्षाचा कारावास त्याच्या करता आहे. म्हणून संतांची संगत, संतांचं चरण, ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण चांगले. उगाच कुणाचे चरण धरत जाऊ नका. 2 पैशासाठी गरज नाही कुणाचे चरण धरण्याची. ज्याचं आचरण चांगलं असेल, ज्वलंत परमार्थ असेल, गरीब असू द्या, तो फाटका असू द्या, तुटका असू द्या, पाय धरा त्याचे. मला वाटतंय मित्र कृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, पण गर्व नाहीये. मित्र सुदामजी सारखा असावा. दारिद्र्य आहे घरामध्ये, पण त्या दारिद्र्याची लाज वाटत नाहीये, म्हणून मित्र असा असावा. 100 कौरवासारखे मित्र करण्यापेक्षा एकच कृष्णासारखं करा, सारथ्य करेल तुमचं. हे संतांची संगत आहे. संतांचा स्पर्श जीवनाला झाला, वासनेचे बीज जळून जाई. वासना म्हणजे काय सांगू मी तुम्हाला? माणूस मरतो, वासना कधीच मरत नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोविडमध्ये आपण पाहिलं, बरेचसे जण गेले. मी कमीत कमी 2000 त्या ठिकाणी दशक्रिया, वर्षश्राद्धाचे कीर्तन केले. लोकांचं ऐकलं जरा. माणूस चांगला होता, बरं, त्याची शेवटची इच्छा राहिलीच बरं का. मला वाटतंय माणूस गेला, इच्छा अपूर्ण आहे, वासना अपूर्ण आहे. वासना संपत नाही. वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना
पाय हरल मोरा पाय हरल मोरा पाय वासना वडाला गाय गड्यानो वासना वडाला गाय 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 वढाळ आहे, पाय मोडायचा आहे त्याचा. एखादा जर वढाळ आला असेल ना दारापर्यंत, पाय मोडा परत येणार नाही. वासना वढाळ गाई गड्यांनो, वासना वढाळ गाई. वासनेची क्वालिटी थोडीशी चेंज आहे. शिकलेला असेल, एज्युकेटेड असेल, हुशार असेल, श्रीमंत असेल तर वासनेची क्वालिटी थोडी वरती आहे. गरीब असेल, काय मागू नये, थोडीशी का होईना पण आहे वासना. माणूस मरतो, वासना शिल्लक राहते. आपल्या देशाचे 2 पुढारी अमेरिकेला फिरायला गेले. अमेरिका देश माहिती आहे ना. तिथं गेल्यानंतर तिथल्या मंत्रिमंडळाची बैठक बसली. ठराव झाला, भारताचे 2 पुढारी आलेत. भारताचे अमेरिकेला 2 पुढारी आलेत. आपला अमेरिका देश सर्वात श्रीमंत देश आहे. कसली उणीव भासता कामा नाही, कारण आपल्या देशाचं नाव हे भारतापर्यंत गेलं पाहिजे. मग यांना काही खाण्यापिण्यासाठी चांगली व्यवस्था करायची. काय व्यवस्था करायची? एक जणाने सांगितलं, भारतामध्ये नाश्त्यासाठी जर सगळ्यात जास्त फेवरेट काय असेल, आवडतं काय असेल, तर पाहुणे आल्यानंतर पटकन आणि चटकन तिथं पोहे बनवतात भारतामध्ये. मुलगी बघायला गेलं तरी, तुम्हाला माझी भाषा कळते ना, मग ठीक आहे. मुलगी बघायला गेलं तरी पोहे, मुलगा बघायला गेलं तरी पोहे. महाराज आला, केले तर केले, नाही तर तेल लावत गेले. हा, असं करतातच असं सांगता येत नाही, पण पोहे फेवरेट हा नाश्त्याचा विषय. तिथला एक जण म्हटलं, एक काम करा, भारताचे पुढारी आहेत ना, मग त्यांना पोहे द्या. पण हां थांबा, पोहे देत असताना आपला अमेरिका देश सर्वात श्रीमंत देश आहे. मग चांदीच्या प्लेटीमध्ये पोहे द्या आणि खाण्यासाठी सोन्याचे चमचे द्या. आले ते पोहे आपल्या पुढाऱ्यांसमोर, ते पोहे आले. पोहे आल्याबरोबर यांच्या तोंडाला पाणी सुटलं. पोहे बघून नाही, मग चमचे बघून. ते चमचे बघून हे चमचे विचार करू लागले, हे 2 चमचे जर आपण घरी नेले तर घरचे चमचे किती खुश होतील. खाल्ले पोहे. एक जणाने तर एवढ्या गप्पा रंगवल्या की तिथले मंत्री हसून हसून फसवले. एक चमचा उचलला आणि खिशामध्ये टाकला. बाकीच्यांनी पाहिलं नाही, पण सोबत जो होता त्याने पाहिलं. याचं जमलं. म्हटलं आता आपलं कसं जमवायचं. तो म्हटलं, ए हसू नका, तुमचा देश अमेरिका देश सर्वात श्रीमंत असेल, पण आमचा भारत देश कलागुणांनी संपन्न देश आहे. कुणाला पखवाज वाजवता येतो, कुणाला गायन करता येतं, कला आहे. कुणाला विंचू उतरवता येतो, कुणाला इकडं पण ही एक कला आहे. आमचा भारत देश कलागुणांनी संपन्न देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरचे दास जन्म घेती, जेथे हरचे दास जन्म घेती, कर्म धर्म तुम्हाला कर्म धर्म दादा नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो. कमी करा आवाज, जास्त झाला. पवित्र ते
देशामध्ये नुसत्या कला नाही तर पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आमचा देश भारत देश संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे, पावन आहे, भाग्यवंत देश आहे. कला आहे आमच्या देशामध्ये. माझा दृष्टांत संपला नाही अजून. हे सगळं एक जण सांगत होता तिथल्या मंत्रिमंडळाला. तिथल्या एक जणाने विचारलं, का हो एवढ्या कला तुमच्या देशामध्ये, तर मग तुमच्यामध्ये एखादी कला असेल ना, तुमच्यात एखादी तरी. बऱ्याचशा जणांमध्ये कला कमी असाव्यात, गुण कमी असले तरी काय हरकत नाही. मला वाटते अवगुण नसावेत. बरं असावेत ते अवगुण, काही हरकत नाही त्याची सुद्धा, पण ते अवगुण दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसावेत. तुमच्यामध्ये एखादी कला असेल तर दाखवा आम्हाला. आपलं एक जण होतंच ते बिगर चमच्याचं. ते म्हटलं माझ्यासुद्धा एक कला आहे. म्हटलं कोणती कला आहे? हे बघा, हा जो इथं एक सोन्याचा चमचा आहे, हा सोन्याचा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि याच्या खिशातून वर काढतो. म्हटला त्याच्या खिशामध्ये पहिला चमचा त्याने घातला होता. मला वाटतंय वासनेची लेवल उंच असेल, वासना एकच आहे. जोपर्यंत वासना जळत नाही तोपर्यंत परमार्थ करता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कशामुळे वासना जळते? अभंगाचं संत चरण राजा वागत सहज, संत चरण राजा वागत एखादं असं प्रमाण झाल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. बरेच सप्ते झाले तुमच्या गावामध्ये, कितीक मातीत घालायचे म्हणजे टाळ्या वाजवाल तुम्ही. विषय नाही त्यांचा, विषय नाही त्यांचा. जाणकार श्रोते आहात तुम्ही, मला माहिती आहे. बऱ्याच जणांना व्यक्त होता येत नाही बरं का, व्यक्त होता येत नाही काही लोकांना. पहिल्या भेटीमध्ये बिचाऱ्याला व्यक्त होता येत नाही. महिन्यानंतर चिठ्ठी पाठवतो त्यावेळेस तिचं लग्न झालेलं असतं. व्यक्त झालं पाहिजे माणसाने. कथा ऐकताय तुम्ही रोज. श्रोता आणि सरोता यामधला फरकही ऐकला असेल तुम्ही. श्रोता आणि सरोता. श्रोता एकमेव घडत असतो. सरोता आणि सोता ते काय, बसले तर बसले नाही तर झोपले. एक आजी म्हटली गोळ्या घेऊन झोप येत नाही पण कीर्तनात आल्याबरोबर डोळा लागतो. सोता आणि श्रोता याच्यामध्ये फरक आहे. एका मूर्तिकाराने 2 मूर्ती विकण्यासाठी मांडल्या होत्या. गिराईकाला विचारलं, बाबा ही मूर्तीची किंमत काय? काय म्हणजे कोणती? उजव्या बाजूला आहे ती. बाबा ही उजव्या बाजूची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची किंमत 10,000 रुपये. मूर्तिकाराने सांगितलं.
आणि दुसरी डाव्या बाजूला जी मूर्ती आहे तिची किंमत फक्त 100 रुपये. बाबा मूर्ती कुणाच्या आहेत? माझ्या आहे. कोणी बनवल्या? मीच बनवल्या. बाबा वजनाला कमी जास्त आहे का? नाही, वजनाला सेम टू सेम आहे. मग ही मूर्ती त्या ठिकाणी सोन्याची आहे का? नाही, पंचधातूच्या दोन्ही मूर्त्या आहेत. बाबा हिची 10,000 रुपये, हिची 100 रुपये. एवढा डिफेंड, एवढा फरक कशासाठी? त्या मूर्तिकाराने सांगितलं जी 100 रुपयेवाली मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये जर तार टाकला, मी तुमच्यासाठी सांगून जाईल, कानामध्ये जी तिच्या तार टाकला तो तार या कानातून टाकला ती या कानातून निघतो. म्हणून त्या मूर्तीची किंमत 100 रुपये. तिला सरोता म्हणतात किंवा सोता म्हणतात. ही जी 10,000 रुपयेवाली मूर्ती आहे हिच्या कानामध्ये जर तार टाकला तो तार इकडच्या कानातून निघत नाही, मग तो तार तिच्या हृदयापर्यंत जातो. श्रोता म्हणतात त्याला. मला वाटतं एवढे कीर्तन ऐकल्यानंतर आपण श्रोते झालं पाहिजे. वासनेचे बीज जळून जाय संत चरण रज लागता. वासना जिवंत आहे, परमार्थ घडत नाही. कुणाला कशाची आवड आहे, कुणाला कशाची आवड आहे. वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस धावपळ करत असतो. पण वासना अशी आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जेवढा भरत राजा हरणी गर्भा गेला, वासना आहे. वासना कशाची कशावर आहे, कुणाची कशावर आहे. काही तरुण व्यसनाधीन गेलेले, वासना संपत नाही. मरेपर्यंत, मेल्यानंतर सुद्धा लोक म्हणतात कावळा शिवत नाही ना, नाही शिवत ना, ब्राह्मण आलेत ना, कावळा शिवत नाही ना, सगळे नातेवाईक जमले ना, सगळ्यांनी बोलून दाखवलं ना, त्याच्या इच्छा बोलल्या का, म्हटले का हे करा ते करायचंय, तरी कावळा शिवत नाही ना. एक काम करा, त्याची आवडती वस्तू आणा. तुमच्याकडे चालतं का हे? म्हणजे माणूस मेला, वासना जिवंत आहे. त्याची आवडती वस्तू आणा, भले ती 20 रुपयाची भेटली तरी आणा, कावळा शिवेल. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, जिंदगी सवर जाएगी. व्यसनाधीन गेलेल्या माणसाला बरंसं काही समजत नाही. आणि सांगू मी तुम्हाला, ज्यांना भाजीतलं आळणी खारट कळतं त्यांना बरंचसं जीवनातलं कळतं बरं का. ज्याला तिथलं काही कळत नाही त्याला इकडच्या पंक्तीतलंही काही कळत. एक पहिलं आमच्याकडं गाडी नव्हती, तुमची कृपा झाली सगळ्यांकडं गाड्या आल्या. तुम्ही म्हणाल तुमचं वय कमी, गाडी हां, माझ्या ज्ञानोबरायची 750 वर्ष वैराग्य तपश्चर्या आमच्यामध्ये उतरली तेव्हा गाड्या आहेत महाराज. सहजासहजी नाही. बसमध्ये प्रवास करत होते मी, एका बाबाला जागाच नव्हती, जागा नव्हती, शीट दिलं बसायला बाबाला, वयस्कर होते. बाबालाही खडतर, महातारा उठले, बसले त्या शीटावरती. आणि सीटवर बसल्यानंतर बाबाने एका खिशातून बिडी काढली, दुसऱ्या खिशातून काडी काढली. बिडी चेतवली, ओढायला सुरुवात केली. आता बाबांनी बिडी ओढल्याबरोबर सगळा धूर बाहेर टाकला. त्याचे सुद्धा काही प्रकार आहे धूर टाकण्याचे. काही तोंडातून सोडतात बिडीचा धूर, काही नाकातून सोडतात. कोण कुठून धूर सोडेल काय सांगता. प्रकार आहेत त्याचे, मला एवढं माहित नाही. बाबा बिडी बंद करा, धुराचा त्रास होतोय सगळ्यांना, सामान्य माणसं आहेत बसमध्ये बसलेले, बिडी बंद करा, मला सुद्धा त्रास होतोय, मी कीर्तनाला चालले. बाबाला ते गिऱ्हाईकच सापडलं. मग लोकांना तुम्ही सांगताना आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हटलं काय? अहो ताई, बिडीचं सुद्धा एक शास्त्र आहे, बिडी घेण्याचं, धूम्रपान करण्याचं एक शास्त्र आहे. तुम्ही कीर्तनकार आहात म्हणून सांगतो, धूम्रपानम शतगोदानम. म्हणजे हे शास्त्र समजायला सुद्धा शास्त्र समजलं पाहिजे. धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम. टाकडम टुकडम जे लॉकडाऊन मध्ये ओढावे लागले, टाकडम टुकडम महत्पुण्यम
एक बिडी कन्यादानम म्हटलं. धूम्रपानम शतगोदानम. धूम्रपान जर केलं 100 गाई दान दिल्याचं पुण्य मिळते. धूम्रपानम शतगोदानम. एक एक झुरका ते ओढण्याची मजाच वेगळी म्हटलं. मग पुण्याची गणना कोण करी. आणि लॉकडाऊनमध्ये भेटत नव्हतं. 1 महिना घरात राहावं लागलं. तुकडे ताकडे जे फेकून दिले होते, जे तुकडे ताकडे फेकून दिले होते ते सुद्धा यांना ओढावे लागले. महत्पुण्यम. कुणी कुणाला दान देत नाही, सप्ताहाला सुद्धा पटकन दान देत नाही, पण एक बिडी दान दिली तर कन्यादानम. मला वाटते वासना आहे. मरायला लागलं तरी वासना सुटत नाही. संतांचा स्पर्श झाला, वासनेचे बीज जळूनही जाय. कारण एखादं झाड जर आपण तोडलं तर त्या खोडाला परत त्या ठिकाणी पालवी फुटण्याची शक्यता आहे. पण खोडाला जर मुळासहित जाळलं, पालवी फुटण्याची शंका करायची नाही. वासनेचे बीज जळून जाय. एकदा का वासना जळाली, परमार्थाला सुरुवात होते. अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, हो मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे आवडी, 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 मग राम नामे उपजे आवडे, मग राम नामे उपजे आवडे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडे. सुख गडगडी वाढू लागे, सुख गडगडी वाढू लागे, घडघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे, सुख गडगडी वाढू लागे, सुख गडगडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. राम नामे उपजे आवडे, मग राम नामे उपजे आवडे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडे, मग राम नामे उपजे आवडे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, आवडे सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, वाढू लागे, वाढू वाढू लागे, वाढू लागे. मग राम नामे. वा. छान सुरुवात झाली बरं का. काही नाही तरी आज उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, देवे दिला देह भजना गोमटा. हा देह भजना करता दिलाय. हा देह भगवत चरणी समर्पण करण्याकरता दिलाय. मला वाटतं केलं पाहिजे समर्पण. परमार्थाचं नाव त्याग आहे, त्यागाचं नाव परमार्थ आहे. ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे त्याच्या जीवनामध्ये परमार्थ घडत असतो. सांगली जिल्ह्यातील एक व्यक्तिमत्व कर्मवीर भाऊराव पाटील, नाव ऐकलं असेल तुम्ही. त्यांनी ठरवलं होतं सांगली जिल्ह्यामध्ये गोरगरिबांच्या मुलासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाने एक शाळा त्या ठिकाणी उघडायची, शाळा चालू करायची, जेणेकरून गोरगरिबाचे लेकरं अडाणी राहता कामा नाही, शाळेमध्ये शिकले पाहिजे. पण आता शाळा उभा करायची, बांधायची आहे, चालू करायची आहे, खिशामध्ये पैसा नको का. साधा सप्ताह करायचा म्हटलं की लाखो रुपयाचा खर्च होतो. साधं माहेरी जायचं म्हटलं तरी तिकून साडी घ्यायची असती, पण पॉकेट मनी इकून न्यायचा असतो. गरिबाची लेक मला वाटते घेऊन जात असते. तिथं साडी घेते आणि इकडं सांगते नाही माझ्या बापाने घेतली. पॉकेट मनी असेल तर काम करता येतं. भाऊराव पाटील श्रीमंत नव्हते, फार गरिबी. मग आता शाळा कशी बांधायची. मग काय केलं, प्रत्येक घरामध्ये जायचं, काही नको फक्त मुठभर धान्य द्या. मुठभर धान्य घ्यायचं आणि ते स्वप्न साकारायचं. ही बातमी शेजारच्या गावच्या सावकाराला कळाली. काय, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा बांधतायत. निरोप दिला, भाऊराव पाटलांना बोलून घेतलं. बसा, आला तुम्ही. मला असं ऐकायला मिळालं की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नावाने गोरगरिबांसाठी शाळा बांधताय. भाऊराव पाटील म्हटले हो, योग्य ऐकलं.
कशाने? पैसे आहे का तुमच्याकडं? पैसे नाहीत माझ्याकडं. मग अहो मी सगळ्यांच्या सहकार्याने एकीच्या बळीने मुठमुठ धान्य गोळा करून शाळा बांधणार आहे. सावकार हसला. मला वाटते बरेचसे जण गरिबीवर हसत असते. जगामध्ये सगळ्यात वाईट जर काय असेल तर ती गरिबी असते महाराज, गरिबी असते. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी, गरिबाला मिळवावं लागतं. तो सावकार हसला. म्हटले भाऊराव पाटील एक काम करा, हा चेक घ्या. या चेक वरती किती अमाऊंट पाहिजे तुम्हाला लिहून घ्या आणि घेऊन जा, बांधा शाळा. भाऊराव पाटलांना आनंद झाला. तुमच्यासारखे सावकार जर आपल्या देशामध्ये असेल, मला भीक मागायची गरज नाही. पण भाऊराव पाटील बसा, 2 मिनिटं ऐका माझं पुढचं. लाखो रुपये नेताय माझ्याकडून, माझी छोटीशी आट आहे. काय आट आहे? शाळेला नाव कुणाचं देत आहे भाऊराव पाटील? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, माझ्या शाळेला मी छत्रपती शिवरायांचं नाव देणार आहे. त्या उन्मत्त सावकाराने सांगितलं, तेच तर मला सांगायचंय, लाखो रुपये घेऊन जा, पण तुमच्या शाळेला माझं नाव द्या. कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले, हाडाचे काडे झाले तरी चालेल, चांबड्यांची चपला लोकांसाठी शिवायला लागल्या तरी शिवेल, स्वतःच्या बापाचं नाव बदलावं लागलं तरी बदलेल, शाळेला दिलेले छत्रपती शिवरायांचं नाव मी कधीच बदलणार नाही. मला वाटतंय परमार्थ त्यागाचा आहे, त्यागाने परमार्थ घडतो. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत तुकोबरायच्या जीवनामध्ये त्याग आहे, परमार्थ करतायत. लोकांना सुद्धा सांगतायत की याच देही गडे देवाचे भजन. कसं आहे, सांगणं सोपं असतं, करणं अवघड आहे. तुकोबाराय सांगतातही करतातही. बरेचसे लोक असे आहेत, ते फक्त सांगतात, करत काहीच नाही. लेक्चर देणं ही सोपी गोष्ट आहे. एक जण तरुण सकाळी सकाळी गावाच्या चव्हाट्यावर उभा राहिला, चंदू महाराज वट्यावरती उभा राहिला, व्यसनमुक्तीचं भाषण देऊ लागला. इथं बसलेले तरुण ऐका माझं, व्यसन करणं ही चांगली गोष्ट नाही. तो चव्हाट्यावर उभा राहून भाषण देऊ लागला, लेक्चर देऊ लागला. व्यसन करणं ही चांगली गोष्ट नाही. व्यसनाने स्वतःचं, घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राष्ट्राचं नुकसान होतं. ऐका माझं, व्यसन करू नका. वट्यावर उभा राहून लेक्चर देत होता, भाषण देत होता. खालून एक जण म्हटलं, तुझी सकाळी जी टाकली ना तू, ती उतरू देन मग भाषण दे. लेक्चर देणं सोपं आहे, करणं अवघड आहे. तुकोबराय परमार्थ करतात आणि मग सांगतात. मी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हा साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पुनश्च एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. इथं ज्यांनी या कार्यक्रमाला अतिशय सुंदर अशी शोभा आणली, ही सर्व कलाकार मंडळी, यांचा अधिकार फार मोठा आहे. जेवढं आपलं वय आहे तेवढा यांचा परमार्थ आहे. या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा, पहा कडकड आवाज आला पाहिजे. पुनश्च एकदा जाता जाता सर्वांना मनापासून धन्यवाद सांगून जाईल. जाता जाता जीवनामध्ये एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तर काय हरकत नाही, गप बसा, वाईट कुणाचं करू नका. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना. पुनश्च एकदा धन्यवाद. झालेली सेवा माऊलींच्या चरणी. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार. आमचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व ज्यांच्या अतिशय आग्रहाने आम्ही या ठिकाणी आलो, औदुंबर भाऊ पांचाळ, त्यांना मनापासून धन्यवाद देते. तुम्ही सर्वच मंडळी, सर्वांचे नावं मला ज्ञात नाही, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरू तुकोबरायच्या चरणी. मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय, माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय.